हॅलो, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज ना मी आता अस्तरचा ब्लाऊज शिवत होते बघा. अर्धाच राहिलायचा व्हिडिओ चालू होता माझा करण्यासाठी, पण त्याच्या अगोदर म्हणलं एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता, कारण माझ्यासोबत ना जी गोष्ट घडली ना तर ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. मला माहिती आहे प्रत्येक टेलरसोबत असं होत असेल. मला वाटतं की माझेच ब्लाऊज उशिरा जातात की काय, पण प्रत्येक टेलरचीच असे म्हणजे काय म्हणते त्याला बोंब आहे, लवकर ब्लाऊज भेटत नाही ती. आणि अर्जंट असलं ना, अर्जंट एवढं फास्ट जाते ना अर्जंट की काय सांगायलाच नको, खूपच फास्ट जाते. आणि निवांत टाकला ना महिन्याने शिवा 15 दिवसांनी ठेवा म्हणलं ना, त्यांचं किती बी दिवस महाग राहते, शिवणच काही होत नाही. आणि मला त्या दिवशी आमच्या वहिनीने रील पाठवली होती की टेलर लई खोटं बोलतात म्हणून. आणि खरंच आहे बरं का, खोटं बोलतेच, कारण माझी पण सांगते, माझ्या पण बाबतीत तसंच घडते. आणि बऱ्याच टेलरसोबत पण तसंच घडते, कारण मी आमच्या वडिलांचे आणि आमच्या नवऱ्याचे कपडे किती दिवस झाले टाकले शिवायला, तर अजून पण त्यांचे कपडे मिळाले नाही. ती 4-4 वेळेस जरी चक्र मारले ना तरी कपडे लवकर मिळत नाही. ते तसंच माझ्यासोबत पण होतं, पण मी तेवढं काही गिऱ्हाईकाला चक्र मारायला लावत नाही बरं का. एकदा दोनदा चक्कर मारा म्हणते, कारण मी सांगते पहिल्यांदाच की बाबा एकदा दोनदा तुम्ही चक्कर मारली तरच मग ब्लाऊज मिळणार, नाही तर नाही मिळणार म्हणून. त्याच्यामुळे मग नाहीतर मग नंबर द्यायचा आपला की नंबर द्या, फोन करून यात जावं म्हणून. तर मी फोन केला ना, तर मग त्यांनी फोन केला ना तर मग 2 दिवसांनी या 4 दिवसांनी मग कंप्लीट करून ठेवते. पण अचानक जर समजा ब्लाऊज टाकले आणि 4 महिन्यानं जर एखादं ब्लाऊज आलं, गिराईक आलं, तर आपल्याला शिवलं नाही असं म्हणता येत नाही. ते सांगावं लागते, हो कट करून ठेवलंय, अगं शिवून ठेवलंय, काजा राहिल्यात, गुंड्या राहिल्यात, असं सांगावं लागतं त्यांना. तर इतक्या दिवस टाकले ना, शिवलं नाही म्हणलं तर मग कस्टमरला आपल्या राग येतो, त्याच्यामुळे त्यांना राग येऊ नये म्हणून खोटं बोलावं लागतं. आणि मग ते गिराईक कस्टमर जातं माघारी, काय तर शिवलंय बाबा, राहिलंय थोडंसं, चट उद्याच्याला येऊ. आणि उद्या ते आलं ना कस्टमर, शिवलेलं नसलं ना तरी मग अजून काहीतरी खोटं बोलावं लागतं, कारण विसरून राहतं, दुसऱ्या गिरायका शिवायला चालू होतं. आणि ही जी गिराईक आले ना तर त्याचं शिवायचं लक्षात राहत नाही, विसरून राहतं तसंच. त्याच्यामुळे मग अजून काहीतरी खोटं बोलावं लागतं, नाहीतर मग त्यांना सांगावं लागतं की बाबा उद्या येताना फोन करून या. मग त्यांनी जेव्हा फोन केले घरून निघायच्या अगोदरपर्यंत आपलं कंप्लीट करून ठेवायचं. तर असं असतं गिराईक म्हणजे काय म्हणतात त्याला, टेलरचं खोटं बोलण्याचं कारण हे असतं. आणि मला एकदा त्रास झाला ना माझ्यासोबत, आता व्हिडिओ पुरेल का नाही मला माहीत नाही, पण एका कस्टमरला लातूरला गेल्याच्या नंतर मला फोन आला की ताई माझं ब्लाऊज शिवलं आहे का. तर मी म्हणलं हो शिवून ठेवलेत ब्लाऊज, मी लातूरून मांडवायला आले ना तर मी शिवून ठेवलं, म्हणजे देईल तुम्हाला असं सांगितलं. त्या पण बसल्या आणि मी आल्याच्या नंतर 2 दिवस झाले माझ्या लक्षातच नाही राहिलं त्यांच्या ब्लाऊजचं. नंतर अचानक आले त्यांनी, मी काय म्हणलं अहो कुठे ठेवलेत की सापडतच नाहीत म्हणलं ब्लाऊज, आणि जेव्हा सापडलं तेव्हा मी उद्या तुम्हाला फोन करून सांगेल म्हणलं. मग त्यांनी गेल्याच्या नंतर एक शिवलं होतं, एक राहिलं होतं. त्यांनी गेल्याच्या नंतर मग तरी पण 2 दिवस शिवलं नाही. मग त्यांचा फोन आला की मला अचानक पुण्याला जायचं आणि शिवलंय का ब्लाऊज. मी मग संध्याकाळी 6 वाजता मला त्यांचा फोन आला, मी 6:45 वाजेपर्यंत त्यांचा ब्लाऊज कंप्लीट केला अस्तरचा. म्हणजे एवढे घाई होती ना एक दिवशी की काहीच सुधरत नाही, सगळं हातातलं काम सोडावं लागतं आणि त्या कस्टमरचं कंप्लीट करावं लागतं, का तर आपण खोटं ठरतो.